सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुजाता बुद्धविहार यंतेरा येथील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला आपण श्रवण करत आहात। तथागतांचे धम्मदेशना श्रवण करून आपल्या मानवी मनाला परिशुद्ध करणे, निर्मळ करणे, आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे, हे ज्ञानी मनुष्य पंडित मनुष्यांचं लक्षण आहे। तथागतांच्या एका विशेष उपदेशाच्या द्वारा आपण धम्मदेशना श्रवण करत असतो। बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की ज्या उदाहरणाच्या द्वारा भगवंताच्या काळामध्ये कशा प्रकारे उपासक उपासिकाने तथागतांच्या सद्धम्माचं यथार्थ रूपाने आचरण केलं, अनुसरण केलं आणि आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या रागाला, द्वेषाला, लोभाला, मोहाला, या सर्व प्रकारच्या विकाराला कशा प्रकारे नष्ट केलं, अशी अनेक उदाहरण आपण रोजच्या धम्मदेशनेच्या द्वारा श्रवण करत असतो। आज अत्यंत महत्त्वपूर्ण बौद्ध साहित्यामधील एक अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचं जीवनचरित्र आपण बघत आहोत। खरं तर भगवंताच्या काळामध्ये हे जे जीवनचरित्र होऊन गेले आहेत, ज्या उपासक असतील, उपासिका असतील, भिक्खू असतील, भिक्खुणी असतील, तर वर्तमान काळामध्ये सुद्धा आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचे हे जीवनचरित्र आहे। त्या जीवनचरित्रावरून आपल्या स्वतःमध्ये तीन रत्नांच्या प्रती दृढ आणि असीम श्रद्धा उत्पन्न करण्यासाठी हे जीवनचरित्रे आपल्याला सहाय्यक ठरत असतात। तुम्ही कदाचित अन्य देशनेमध्ये ऐकलं असेल किंवा ग्रंथामध्ये थोड्याफार स्वरूपामध्ये ऐकलं असेल, तर आज या देशनेच्या निमित्ताने सामावतीचं जीवनचरित्र आपण बघणार आहोत। सामावती भगवंताच्या अग्र उपासिकेमध्ये मैत्री भावना करण्यामध्ये अग्र होते, कारण भगवंताच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपासिका, त्यांच्यामध्ये विशेष गुण होते
आणि त्या गुणांचं वर्णन, त्या गुणांचा गौरव गार उच निवातोच असं भगवंतांनी म्हटलं. जे गौरवास पात्र असतात त्यांचा गौरव केला पाहिजे. आणि प्रत्यक्ष रूपाने भगवंताने स्वतः त्या उपासिकेंचा गौरव केला, उपासकांचा गौरव केला, भिक्खूंचा गौरव केला आणि भिक्खुनींचा गौरव केला. तर सामावतीच्या संदर्भामध्ये आजची देशना आपण बघणार आहोत. असं म्हटलेलं आहे त्या काळामध्ये जे भद्दीय नगर होतं, ज्या भद्दीय नगरमध्ये माता विशाखेचं कुटुंब सुद्धा, माता विशाखेचा परिवार सुद्धा वास्तव्य करत असे. आणि राजा प्रसेनजिताच्या विनंतीला मान देऊन माता विशाखेचा परिवार अर्थात मेंढक श्रेष्ठी श्रावस्तीमध्ये राहण्यासाठी आले होते. परंतु माता विशाखेचं संपूर्ण कुळ भद्दीय नगरमध्ये सुरुवातीला ते वास्तव्य करत असत. तर भद्दीय नगरमध्ये भद्दीयवती नावाचा एक श्रेष्ठी असतो. श्रेष्ठी म्हटल्यानंतर श्रीमंत व्यक्ती, ज्यांच्याकडे 40 करोड धनसंपदा असे त्याला श्रेष्ठी असं म्हटलं जायचं. ज्यांच्याकडे 80 करोड नगद स्वरूपामध्ये धनसंपदा असे त्याला महाश्रेष्ठी अशा प्रकारे म्हटलं जायचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा असे अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारचे रोग निर्माण होत असत. तर या भद्दीय नगरमध्ये सुद्धा म्हणजे अशा प्रकारचा रोग निर्माण झाला की सुरुवातीला जे काही अत्यंत म्हणजे गरीब लोक होते, जे अकिंचन लोक होते, मृत्यूला प्राप्त होऊ लागले. त्यानंतर मध्यमवर्गीय जे लोक होते तर ते मध्यमवर्गीय लोक मृत्यूला प्राप्त होऊ लागले. आणि हळूहळू अशा प्रकारची ही जी बिमारी आहे तर ही बिमारी सर्वच लोकांना म्हणजे लागू लागले आणि असंख्य लोक मृत्यूला प्राप्त होऊ लागले. मृत्यूला प्राप्त झाल्यामुळे अनेक लोक मृत्यूला प्राप्त होत असल्यामुळे रोगराईचं प्रमाण सुद्धा वाढलं, संक्रमणाचे आजार सुद्धा निर्माण झाले. आणि अशा प्रकारे हा भद्दीवतीय जो श्रेष्ठी असतो तो असा विचार करतो की अशा अवस्थेमध्ये जर आपण इथे वास्तव्य केलं, इथे जर आपण राहिलो तर आपला परिवार सुद्धा मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. ही जी आपली धनसंपदा आहे, संपत्ती आहे, ही संपत्ती आपल्याला जीवनदान देऊ शकत नाही. त्यामुळे आपला जो राजमहल असेल, आपली जी संपत्ती असेल, ही सर्वच्या सर्व संपत्ती आपण सोडून दिली पाहिजे. आणि कौशांबीला आपला जो मित्र आहे घोषक श्रेष्ठी, त्याचा मित्र असतो, त्या घोषक श्रेष्ठीकडे आपण राहण्यासाठी गेलो पाहिजे. आणि तो तसा विचार करतो आपल्या पत्नीला आणि आपली अत्यंत सुंदर आणि अत्यंत सिलवान गुणवान अशा सामावतीला सोबत घेऊन येत असतात. अनेक दिवसापर्यंत प्रवास केल्यामुळे ते अत्यंत थकून जातात, त्यांचे कपडे सुद्धा अत्यंत घाण होत असतात. आणि अशा अवस्थेमध्ये त्या कौशांबी येथे जी धर्मशाळा असते त्याला असं वाटतं की अशा अवस्थेमध्ये आपल्या मित्राकडे जाणं काही बरं नाही, योग्य वाटणार नाही. आपण थोडंसं एका ठिकाणी वास्तव्य करावं, 1 दिवस 2 दिवस राहावं, नंतर आपण फ्रेश होऊन ताजंतवानं होऊन आपल्या मित्राकडे जावं. अशा प्रकारे तो श्रेष्ठी म्हणजे सामावतीचे माता पिता विचार करत असतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये यात्रेकरूंसाठी, गोरगरिबांसाठी, जे अनाथ असहाय्य लोक होते यांच्यासाठी धर्मशाळा असायच्या, अन्नशाळा असायच्या. धर्मशाळेमध्ये ते वास्तव्य करत असत, तिथे अन्नछत्र सुद्धा असायचं. त्या अन्नछत्रामध्ये सुद्धा तिथे अन्न खाण्यासाठी त्यांना मिळत असे. आणि कौशांबीमध्ये घोषक श्रेष्ठीने आपल्या दान बलातून तेथील लोकांना एक अन्नछत्र खुलं केलं होतं, जिथे हजारो लोक रोज आणि रोज अन्न ग्रहण करत असत. तर हा सामावतीचे माता पिता सुद्धा, भद्दीवती श्रेष्ठी सुद्धा त्या अन्न छत्रामध्ये भोजनाच्या उद्देशाने त्या धर्मशाळेमध्ये राहतो. आणि तो खूप थकलेला असतो. तर आपल्या मुलीला म्हणतो की बेटा तू जा
आणि अन्नछत्रा म्हणून अन्न तू ग्रहण कर. भगवंत असे म्हणतात की कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग निर्माण होत असतात. म्हणजे कधी काळी बघा, जो श्रेष्ठी आहे, जो श्रीमंत आहे, ज्यांच्याकडे विपुल धनसंपदा आहे, अशा व्यक्तीवरती सुद्धा एका वेळचं अन्न म्हणजे मागून खाण्याची अशा प्रकारची वेळ येत असते. कारण दिवस बदलत असतात मनुष्याचे आणि त्याच्याही जीवनामध्ये अशा प्रकारचे दिवस येतात, तर त्याला लज्जा वाटते. आणि साहजिक आहे, असं म्हटलं आहे की एखादा मनुष्य जर गरीब असेल आणि गरिबीमधून एखादा मनुष्य जर श्रीमंत होत असेल, तर त्याला पुन्हा एखाद्या गरिबीचा प्रसंग जर उद्भवला तर त्याला काही विशेष असं वाटत नाही. कारण गरिबीमधून तो श्रीमंतीमध्ये गेलेला असतो. परंतु श्रीमंत व्यक्ती जर गरीब होत असेल तर त्याला लज्जा वाटते. कारण त्याला असं वाटतं की मी खूप धनवान होतो, खूप धनसंपदा माझ्याकडे होते, आणि अशा प्रकारचा एक मनामध्ये भाव त्याच्या उत्पन्न होत असतो. आणि साहजिक आहे, या सृष्टीच्या मनामध्ये सुद्धा तशा प्रकारचा एक लज्जा भाव मनामध्ये निर्माण झाला आणि तो म्हणतो मी काही जात नाही. त्या छोट्या मुलीला तो अन्न घेण्यासाठी पाठवत असतो. अन्न घेण्यासाठी पाठवल्यानंतर खूप गर्दी तिथे असते, असंख्य लोक. आता अन्न म्हटल्यानंतर असंख्य लोक तिथे भोजन करण्यासाठी जमतात. आता ही आपल्या घरी म्हणजे अत्यंत एखाद्या राजकुमारी सारखं हिचं जीवन असतं, श्रेष्ठींची पुत्री असते, एकुलती एक असते, आणि अशा प्रकारचा प्रसंग तिच्या जीवनामध्ये सुद्धा ती पहिल्यांदाच अनुभवत असते. आणि त्या लोकांमध्ये जाऊन अन्न घ्यावं अशा प्रकारची तिची सुद्धा हिंमत होत नाही आणि त्या लोकांच्या बाजूला ती शांत उभी राहते. अन्नछत्र चालवणारा जो व्यक्ती असतो तो बघतो, कारण त्याला रोजचा अनुभव असतो, रोजच्या लोकांकडे तो बघत असतो. आणि रोजच्या लोकांचा अनुभव असल्या कारणाने जेव्हा तो सामावतीला बघतो तर सामावती खाली मान घालून शांतपणे उभी असते. तो अन्नछत्रवाला ओळखतो की ही कुलीन स्त्री आहे, उच्च कुळातली स्त्री आहे, आणि हिचे शालीनतेवरून असं वाटतं की हिच्यावरती काहीतरी प्रसंग ओढवलेला आहे. आणि त्यामुळे स्वतःहून तो अन्नछत्र चालक तिला बोलवतो आणि विचारतो की किती लोकांचं अन्न पाहिजे आहे. तर ती सांगते की 3 लोकांचं अन्न पाहिजे आहे. तर 3 लोकांचं अन्न तिला दिलं जातं. तर 3 लोकांचं अन्न घेऊन ती जाते. इकडे जो श्रेष्ठी असतो अनेक दिवसापासून, म्हणजे जेव्हापासून भद्यनगरपासून कौशांबीला येतो तर तो उपासी असतो, त्याला खूप भूक लागली असते आणि त्याला असं वाटतं की हे अन्न आपण एकट्यानेच ग्रहण करावं. आणि ते स्वतःचं तर अन्न खातो. पत्नीलाही असं वाटतं की आपले पती बऱ्याच दिवसापासून उपाशी आहे, तर पत्नी सुद्धा आपल्या पतीला ते अन्न देते, तरी त्याची भूक काही शमवत नाही. मुलीचं अन्न सुद्धा तो खाऊन टाकतो. म्हणजे 3ही लोकांचं अन्न तो एकटाच खातो. आणि एवढं अधाशासारखं त्याने अन्न खाल्ल्यामुळे त्याला ते पचत नाही, त्याचं पोट दुखतं आणि त्या अवस्थेमध्ये तो मृत्यूला प्राप्त होत असतो. अत्यंत दुःखद प्रसंग तिच्यावरती ओढवतो. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती अन्नछत्रामध्ये जाते. तर दुसऱ्या दिवशी 2 लोकांचं अन्न ती घेऊन येत असते, कारण पिता तर मृत्यूला प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी आई सुद्धा उपाशी असते. असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की आई सुद्धा ते दोन्ही अन्न ग्रहण करत असते. आणि शेवटी मुलीला खूप दुःख होते, ती दुःख वेगाने रडत असते. आणि शेवटी पुन्हा भूक आहे, जिगच्छा परमा रोगा असं भगवंतांनी म्हटलं आहे. भूक नावाचा रोग हा मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा रोग आहे. अन्य कोणत्याही प्रकारचे रोग जे आहे तर ते काही क्षणापुरते, काही काळापुरते, काही वेळेपुरते राहत असतात. परंतु भूक नावाचा असा रोग आहे की मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हापासून मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत या रोगावरती औषध आपल्याला घ्यावं लागतं. आणि त्यामुळे भूक नावाच्या रोगासारखा दुसरा रोग या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही. तर ती सर्व दुःखावरती मात करते आणि पुन्हा अन्न घेण्यासाठी जाते. तेव्हा तो जो अन्न चालक असतो तो मिश्किलपणे तिला विचारतो की आज किती लोकांचं अन्न पाहिजे आहे. ही अगोदरच लज्जेनं म्हणजे अत्यंत दुःखी असते. असं विचारल्यामुळे तिला पुन्हा लज्जा वाटते आणि ती म्हणते फक्त एका व्यक्तींचं. तर तो हसतो आणि म्हणतो की आज तुला तुझ्या पोटाचा अंदाज आला आहे का? कारण तू पहिल्या दिवशी 3 लोकांचं अन्न नेलं, दुसऱ्या दिवशी तू 2 लोकांचं अन्न नेलं,
आणि आता तुला तुझ्या पोटाचा अंदाज आला आहे, तू एका व्यक्तींचं अन्न नेत आहे, तुला तुझ्या पोटाचा अंदाज आला आहे का, असा जेव्हा शब्दप्रयोग तो अन्न चालक करतो, अन्न छत्र चालक करतो, तर तिला मात्र अत्यंत दुःख होते, अत्यंत तिला वेदना होतात आणि नकळतपणे तिचे अश्रू वाहू लागतात. ती आक्रोश करते, रडते. त्याला असं वाटतं की हिला दुःख झालं आणि मग ती म्हणते की असं नाही आहे. पहिल्या दिवशी मी 3 लोकांचं अन्न नेलं तर तेव्हा माझे माता पिता सुद्धा जिवंत होते. दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी माझे वडील मृत्यूला प्राप्त झाले, दुसऱ्या दिवशी माझी माता मृत्यूला प्राप्त झाली आणि आता फक्त मी एकटी आहे, त्यामुळे फक्त माझ्यासाठी हे अन्न मी घेऊन जात आहे. असं म्हटल्याबरोबर तो अन्न छत्र चालक जो असतो त्याला सुद्धा खूप दुःख वाटते आणि तो म्हणतो की बेटा असं काही रडू नको, आक्रोश करू नको, मी तुला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या मुलीसारखं सामावतीला तो सांभाळत असतो. सामावती अत्यंत रूपवान असते, सुंदर असते, गुणवान असते आणि हा लोकांचा जो गोंधळ आहे, हा लोकांचा गोंधळ पाहून ती म्हणते की पिताजी, हे जे लोकांचा गोंधळ आहे याला मी थांबू शकते जर आपली इच्छा असेल तर. तर तो म्हणतो की ठीक आहे, काय करावं लागेल, तर येणारे जे लोक आहे त्या येणाऱ्या लोकांची बाजू तुम्ही वेगळी करावी, जे अन्न ग्रहण करतात तर जाणाऱ्या लोकांसाठी तुम्ही वेगळा रस्ता करावा, कारण सर्वच्या सर्व लोक एकत्रच येतात, एकदाच येतात, त्यामुळे पूर्णतः गोंधळ निर्माण होतो. जर येणारे लोक वेगळे असतील आणि जाणारे लोक जर वेगळे असतील तर अत्यंत शांतपणे आपण या अन्नाचं वाटप लोकांना तुम्ही करू शकता. त्याला सुद्धा हे आवडतं आणि तशाच प्रकारे तो करतो. तर लोकांचा गोंधळ पूर्णपणे बंद होतो आणि पूर्णपणे लोकांचा गोंधळ बंद झाल्यामुळे घोषक श्रेष्ठीला आश्चर्य वाटतं. त्याला वाटते की अन्न छत्र म्हणजे चालू आहे का नाही आहे, लोक मोठमोठ्याने बोलत असत, अन्न मागत असत, तर साहजिक आहे कधी कधी मनुष्याला असं वाटतं, काही मनुष्यांच्या मनामध्ये तशी भावना असते की आपल्याकडे जर कोणी मागण्यासाठी आलं असेल तर त्यांना एक चांगल्या प्रकारची भावना उत्पन्न होते आणि त्याला असं वाटतं की माझ्याकडे मी अन्नदान करतो, मी पुण्य करतो, कुशल कर्म करतो, तर त्याच्या मनाला साहजिकच एक कुशल चेतना, कुशल भाव त्याच्या मनामध्ये निर्माण होत असे. आणि हे सर्व प्रकारचं बंद झाल्यामुळे त्याला असं वाटतं की अन्नछत्र बंद पडलं की काय. तर जेव्हा तो विचारतो तर तो सांगतो, अन्नछत्र चालक, जे सर्व काही कार्य आहे तर हे सर्व कार्य माझ्या मुलीमुळे आहे. माझी जी मुलगी आहे तर माझ्या मुलीने ही सर्व व्यवस्था केली आहे. तर तो म्हणतो कोणती मुलगी, तुला तर मुलगी नाही आहे, तुला तर संतती नाही आहे आणि तू कोणत्या मुलीची म्हणजे गोष्ट करत आहे. तर तो म्हणतो की ही सामावती माझी मुलगी आहे. तर तो विचारतो की बेटा तू कोण आहे, तर ती संपूर्ण हकीकत सांगत असते. भद्यनगरच्या अशा प्रकारे भद्रवतीय श्रेष्ठी आहे आणि तो म्हणतो अरे तो तर माझा मित्र आहे, अत्यंत जवळचा, अत्यंत प्रिय असा माझा मित्र आहे आणि माझ्या मित्राच्या मुलीला तू मला न सांगता आपल्या घरी ठेवलेला आहे, तू अपराध केला आहे. अशा प्रकारे घोषक श्रेष्ठी त्याला बोलत असतो. तो म्हणतो स्वामी मला काही माहिती नाही आहे. तर तो म्हणतो की चल मुली माझ्यासोबत चल आणि घोषक श्रेष्ठी सामावतीला आपल्या घरी घेऊन जात असतो. अगदी राजकुमारी प्रमाणे, स्वतःच्या मुलीप्रमाणे घोषक श्रेष्ठी सामावतीचा आपल्या मित्राची मुलगी म्हणून नव्हे तर स्वतःची मुलगी म्हणून तिचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत असतो. आणि हळूहळू ती लहानाची मोठी होत असते. 500 स्त्रिया तिच्या मैत्रिणी म्हणून तिच्यासोबत वास्तव्य करत असतात आणि अत्यंत सुखपूर्वक अशा प्रकारचं ती जीवन जगत असते. एक वेळेस ती खेळायसाठी, क्रीडा करण्यासाठी आपल्या मैत्रिणी समेत जात असते. तर उदयीन राजा म्हणजे कौशांबीचा जो राजा असतो तो उदयीन असतो. उदयीन राजामध्ये फेरफटका मारत असताना सामावतीवरती त्याची नजर पडते आणि सामावतीला पाहता क्षणी त्याला असं वाटतं की किती सुंदर मुलगी आहे, आपण हिच्यासोबत विवाह केला पाहिजे. आणि लगेच घोषक श्रेष्ठीकडे लोकांना तो पाठवतो की तुमच्या मुलीसोबत मला विवाह करायचा आहे. घोषक श्रेष्ठीला माहीत असतं की राजा प्रदत्त अत्यंत चंड आहे, तो अत्यंत क्रोधी असतो, रागिष्ट असतो आणि रागिष्ट असल्या कारणाने माझी मुलगी तर अत्यंत सिलवान आहे, गुणवान आहे, नम्रवान आहे आणि ती सोजवळ आहे.
अशा प्रकारच्या चंड राजाकडे जर तिचा विवाह केला तर ती सुखपूर्वक जीवन जगू शकणार नाही असं त्याला वाटतं. परंतु राजा राजा असतो. राजा आपल्या बलाचा प्रयोग करतो आणि बलाचा प्रयोग केल्यानंतर त्या घोषक श्रेष्ठीची संपूर्ण संपत्ती तो जप्त करतो, त्याला राजमहालाच्या घराच्या बाहेर काढून देतो. आणि काही वेळानंतर जेव्हा सामावती येते, आपले माता पिता अत्यंत दुःखी कष्टी जेव्हा ती पाहते तर विचारते की नेमकं काय झालं आहे. तर संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी घोषक श्रेष्ठी सामावतीला सांगत असतो. तर सामावती हुशार असते, बुद्धिवान असते. ती म्हणते, पिताश्री आपण काळजी करू नये, मी राजासोबत विवाह करण्यासाठी तयार आहे. तर घोषक श्रेष्ठी म्हणतो की नाही बेटा, तू राजासोबत विवाह करू नको. आणि सामावती आपल्या पित्याला समजून सांगते की माझ्यामुळे तुम्हाला कशा प्रकारचं दुःखपूर्ण जीवन जगावं लागेल. आणि तिचा विवाह राजा प्रदत्त यांच्या सोबत होत असतो. राजा प्रदत्त सामावतीला आपली पट्टराणी बनवतो, आपली प्रिय राणी बनवतो. तिच्यासाठी सुंदर अशा प्रकारचा एक महल निर्माण करतो आणि अत्यंत सुखपूर्वक ती जीवन जगत असते. तर काही दिवसानंतर मांगदेय नावाची एक अत्यंत तरुण स्त्री या म्हणजे राजाला, प्रदत्त राजाला दिसत असते आणि पुन्हा त्याची इच्छा होते की मांगदेय सोबत सुद्धा आपण विवाह केला पाहिजे. तर मांगदेयचे जे माता पिता असतात, एक वेळच्या प्रसंगी भगवंताचा ते उपदेश ऐकतात आणि ते अनागामी अवस्थेला प्राप्त होतात. तर मांगदेय आपल्या म्हणजे चुलत्याकडे राहत असते. तर त्याला ते प्रलोभन देतो आणि मांगदेय सोबत सुद्धा राजा प्रदत्त विवाह करत असतो. विवाह केल्यानंतर तिला सुद्धा राणीचा दर्जा दिला जातो. 3 राण्या म्हणजे राजा प्रदत्त यांना असतात. सामावती असते, मांगदी असते आणि आणखी एक स्त्री असते. तर 3 स्त्रियांसोबत त्याचा विवाह होत असतो. तर ही जी मांगदी असते, मांगदी मात्र बुद्धांचा विरोध करत असते. बुद्धांच्या प्रती तिच्या मनामध्ये घृणा असते. त्याला कारण सुद्धा तसं असतं. म्हणजे मांगदेयचे जे माता पिता असतात, एक वेळचा प्रसंग आहे. मांगदी असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, ती अत्यंत रूपवान असते, अत्यंत सुंदर असते आणि अनेक प्रकारचे पुरुष मांगदेयला मागण्यासाठी येतात. परंतु मांगदेयचा पिता तो म्हणतो की माझ्या मुलीसाठी तुम्ही लायक नाही आहात. तर एकदा भगवंत एका झाडाखाली बसलेले असतात आणि भगवंताला बघितल्यानंतर मांगदेय जेव्हा भगवंताला पाहतो तर त्याला असं वाटतं की हा पुरुष मात्र माझ्या स्त्रीसोबत विवाह करण्यासाठी योग्य आहे. आणि त्यांना तो विचारतो की थांबा तुम्ही, माझ्या मुलीला मी घेऊन येतो. आणि मुलीला घेऊन तिथे जिथे भगवंत असतात तिथे मांगदेयची पत्नी आणि मांगदेय येत असतो. तर जेव्हा असं म्हटलं आहे की भगवंताच्या ज्या पावलाचे ठसे जमिनीवरती उमटलेले असतात, तर मांगदेयाची पत्नी मांगदेयाला म्हणते की ज्या पुरुषांच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगत आहात, या पुरुषांच्या पायाच्या लक्षणावरून मी सांगू इच्छिते की हा पुरुष या संपूर्ण संसारिक गोष्टीपासून परावृत्त आहे. हा संसारिक गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारे रममाण राहणार नाही आहे. तर तो आपल्या पत्नीला बोलतो आणि तू चल म्हणतो, तुला काही समजत नाही. जेव्हा भगवंताकडे ते घेऊन जातात आणि भगवंत मांगदेयच्या सौंदर्याची घृणा करत असतात. भगवंत असे म्हणतात की हे जे नाशवंत शरीर आहे, हे नासक शरीर आहे, या नाशक्या शरीराला माझ्या पायाच्या अंगठ्याने सुद्धा मी स्पर्श करणार नाही, कारण हे दुःखकारक आहे. अशा प्रकारची जी अवहेलना भगवंत मांगदेयाच्या सौंदर्याची करतात. तिला सौंदर्याच्या प्रती खूप अहमपणा असतो, मीपणा असतो तिच्या चित्तामध्ये. तर तिला ते खूप वाईट वाटते आणि ती विचार करते की मला जर संधी प्राप्त झाली तर या अपमानाचा बदला मी भगवंताशी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे जेव्हा तिचा विवाह होतो राजासोबत आणि राजासोबत विवाह झाल्यानंतर सामावती ही भगवंताची खूप चांगली उपासिका असते. आणि सामावती भगवंताची उपासिका असल्या कारणाने ती आपल्या जो राजमहल असतो त्या राजमहालाच्या झरोक्यामधून ती भगवंताचं दर्शन घेत असते. कारण राजा जो प्रदत्त असतो तो भगवंताकडे काही विशेष त्याची श्रद्धा नसते सुरुवातीला. आणि त्यामुळे तिला पूजा करण्यासाठी, वंदन करण्यासाठी, भोजनदान करण्यासाठी काही विशेष असं मिळत नाही. कुजुत्रा नावाची त्यांची दासी असते, दासीच्या द्वारा ती धम्मदेशना श्रवण करत असते. तर मांगदेय अनेक प्रकारचे कटकार असतात सामावतीला राजाच्या नजरेमधून पाडण्यासाठी करत असते. तर एक वेळचा प्रसंग ती सांगते की महाराज,
सामावतीचं तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेम नाही आहे. सामावती ही तुमच्यावरती खोटं प्रेम करते, तिचं वास्तविक तुमच्यावरती प्रेम नाही आहे. मी जेवढं प्रेम तुमच्यावरती करते तेवढं प्रेम सामावती करत नाही. जर तुम्हाला याची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही लगेच सामावतीला सांगा आणि तिची तुम्ही परीक्षा घ्या. आणि असं म्हटलं आहे की 8 जिवंत कोंबड्या त्या ठिकाणी ती घेऊन जाते राजाकडे आणि म्हणते की तुम्ही सामावतीला सांगा याची भाजी बनवायची. बघा सामावती बनवणार नाही. लगेच सामावतीकडे पाठवलं जातं आणि सामावती म्हणते ह्या जिवंत कोंबड्या आहेत. भगवंताच्या उपदेशाला अनुसरून प्राण्यांची हिंसा करू नये. मी प्राण्यांची हिंसा करणार नाही. तुम्ही राजाला सांगावे. आणि त्या कोंबड्या वापस पाठवल्या जातात. तेव्हा मांगदेय म्हणते की बघा महाराज, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की सामावती तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेम वगैरे काही करत नाही आहे. तुमच्या आदेशाला तिने धुडकारला आहे, तुमच्या आदेशाला तिने अमान्य केला आहे. परंतु हीच गोष्ट जर तुम्ही तिला आता म्हणा की भगवंतासाठी याचं भोजन बनवा किंवा भगवंताच्या भिक्खू संघासाठी बनवा, तात्काळ ती बनवते की नाही बघा. अशा प्रकारे मांगदेय राजाला सांगते. राजा पुन्हा सांगतो की याचं भोजन तुम्ही भगवंताला बनवून दे किंवा भिक्खू संघाला बनवून दे. आणि इकडे मात्र ज्या जिवंत कोंबड्या असतात त्या सर्व कोंबड्याला ती मारत असते आणि मृत कोंबड्या सामावतीला ती नेऊन देते. सामावती विचार करते की ह्या जर मृत आहेत ना, आणि मृत कोंबड्यांचं मांस बनवणे काही वावगं नाही आहे, वाईट नाही आहे, आणि त्याचं ती मांस बनवत असते. लगेच मांगदेय म्हणते की बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यासाठी बनवण्यासाठी सांगितलं तर हिने बनवलं नाही, परंतु भगवंतासाठी बनव म्हटल्याबरोबर बघा तात्काळीने त्याचं मांस ते बनवलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ भगवंताकडे हिचा विशेष ओढा आहे, तुमच्याकडे मात्र हिचा विशेष काही ओढा नाही आहे. हा एक प्रसंग. आणि दुसऱ्या प्रसंगी असं म्हटलं की 3 राण्या असल्या कारणाने एक 8-8 दिवसापर्यंत, म्हणजे 8 दिवस या राजमहालामध्ये 8 दिवस त्या राजमहालामध्ये राजा प्रदत्त राहत असे. तर सामावतीच्या महालाकडे जात असताना मांगदेय पुन्हा म्हणते की महाराज बघा, सामावती तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि माझा तर बिलकुल तिच्यावरती विश्वास नाही आहे, त्यामुळे मी सुद्धा तुमच्या सोबत येते. आणि राजा प्रदत्तला वीणा वाजवण्याचा अत्यंत छंद असतो. त्याला वीणा वाजवणे आवडत असते. म्हणजे झोपण्याच्या पूर्वी तो वीणा वाजवत असे, गाणे गात असे. तर त्या वीणामध्ये एक अत्यंत विषारी आपल्या चुलत्याकडून तो साप आणते आणि त्या विण्याच्या छोट्याशा छद्रामधून तो साप त्या विण्यामध्ये टाकत असते आणि वरून एक फूल त्याला लावते. आणि राजा तो विणा सोबत घेऊन जात असतो. जेव्हा राजा आपल्या आसनावरती बसतो आणि तो विणा वाजवण्यासाठी प्रयत्न करतो, लगेच मांगदेय म्हणते की महाराज मी थोडा विणा वाजून बघते. आणि विणा वाजून बघण्याच्या बहाण्याने जे छद्रावरती, त्या विण्याच्या छद्रावरती जे फूल असतं त्या फुलाला ती काढते. आणि तो साप बऱ्याच वेळापासून त्याच्यामध्ये असल्यामुळे तो विण्यावरच्या छद्राचं जे काही फूल आहे ते काढल्याबरोबर तो लगेच त्या ठिकाणी बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. मांगदेय म्हणते की महाराज याच्यामध्ये काहीतरी आहे, आणि लगेच विणा ती बेडवरती फेकून देते. विणा फेकून दिल्याबरोबर त्या विण्यामधून साप निघते. पुन्हा ती म्हणते की महाराज बघा, हे सर्व काही काटकार असताना हे सामावतीचं असेल, सामावती शिवाय असं कोणी काही करू शकत नाही. राजा असतो आणि तो खूप चंड असतो. म्हणजे प्रदत्त राजा अत्यंत क्रोधी म्हणून बौद्ध साहित्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. क्षणामध्ये त्याला राग येत असतो आणि त्या रागाच्या भारामध्ये कुठल्याही प्रकारचा तो विचार करत नाही, चिंतन मनन करत नाही, आणि लगेच आदेश देतो की सामावतीला आणि सामावतीच्या 500 मैत्रिणींना तुम्ही एकत्र आणा आणि एका लाईनीमध्ये असं म्हणतो की त्यांना तुम्ही उभं करा. तो बलवान असतो आणि बलवान असल्या कारणाने एक अत्यंत विषारी त्या बाणाला विष लावतो. एका बाणामध्ये मी तुमच्या 500 स्त्रियांचं म्हणजे तुम्हाला तुमची हत्या करतो अशा प्रकारचा तो प्रण करतो. आणि सामावतीवरती बाण मारण्यासाठी सामावतीला तो पुढे करतो. सामावती सर्व स्त्रियांच्या पुढे असते आणि आपल्या मैत्रिणीला ती सांगते की आता बघा, राजा अत्यंत क्रोधी आहे, राजा अत्यंत द्वेषी आहे, आणि राजांच्या मनामध्ये आपल्याप्रती एवढा प्रचंड क्रोध असल्यामुळे एका बाणामध्ये आपल्याला 500 स्त्रियांना सुद्धा तो मारू शकतो, एवढा तो बलवान आहे. परंतु या क्षणी राजावरती कुठल्याही प्रकारचा क्रोध न करता, द्वेष न करता आपण केवळ मंगल मैत्रीची भावना करायची
आपण सदा सर्व काळ जो भगवंताने मंगलमैत्रीचा उपदेश आपल्याला दिलेला आहे त्याचं चिंतन म्हणून आपण करायचं, अशा प्रकारे सामावती आपल्या 500 मैत्रिणींना सांगत असते. आणि त्या सर्वच्या सर्व भगवंताच्या उपासिका असतात आणि भगवंताच्या उपासिका असल्या कारणाने त्या खूप शीलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात. मैत्रीमध्ये सामावती अग्र असते असं म्हटलं आहे. आणि जेव्हा राजा बाण मारतो तर भगवंत असे म्हणतात की मैत्रीचं ते बल आहे. आपण 11 जे काही बल मैत्रीचे बघितले, तर विषापासून सुद्धा मैत्री भावना करणाऱ्या व्यक्तीला विषापासून सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याला बाण सुद्धा म्हणजे रुतल्या जात नाही, विष सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रयोग होऊ शकत नाही. म्हणजे कारण नसताना तो मनुष्य कधीही मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. कारण तशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये जर मंगल मैत्रीची भावना असेल तर. आणि सामावती ही मैत्रीमध्ये अग्र असते आणि ती आपल्या हृदयातून राजाच्या प्रती मंगल मैत्रीची भावना व्यक्त करत असते. मंगल मैत्रीची भावना व्यक्त केल्यामुळे तो जो बाण असतो असं म्हटलं आहे की तो सामावतीला छेदू सुद्धा शकत नाही, सामावतीच्या जवळ सुद्धा तो येऊ शकत नाही. राजा हुशार असतो, बुद्धिवान असतो. जर सामावतीचा जर दोष असता तर हा बाण निश्चित सामावतीला लागला असता, सामावती मृत्यूला प्राप्त झाली असती असा तो विचार करतो. सामावती निर्दोष आहे, निर्दोष असल्यामुळे मी मारलेला बाण सुद्धा सामावतीला इजा पोहोचू शकला नाही. अशा प्रकारे राजा विचार करतो, माझं चुकलं, माझा अपराध झाला, मला क्षमा कर. अशा प्रकारे सामावतीला प्रदत्त राजा क्षमा याचना करतो. तेव्हा सामावती म्हणते की महाराज, एवढ्याने मी तुम्हाला क्षमा करणार नाही. तर राजा म्हणतो की मी तुझ्यासाठी काय करू शकतो, तू जे काही म्हणशील ते मी तुझ्यासाठी करण्यासाठी तयार आहे. तर तेव्हा ती म्हणते की महाराज, मला भगवंताची खूप म्हणजे भगवंताला दान पुण्य करण्याची, भगवंताचा उपदेश श्रवण करण्याची खूप मोठी इच्छा आहे. जर आपली परवानगी असेल आणि जर तुम्ही केलेल्या अपराधाची जर तुम्हाला क्षमा मिळावी असं वाटत असेल तर भगवंताचा उपदेश ऐकण्याची मला मुभा द्यावी, दान पुण्य करण्याची मुभा द्यावी. राजा म्हणतो की तुला जे काही करायचं असेल तर ते तू करू शकते. आणि भगवंताकडे तशा प्रकारचा निरोप पाठवला जातो. भगवंत स्वतः तर जात नाहीत, परंतु आनंद भंतेंना आणि आनंद भंतेसोबत अन्य भिक्खूंना सामावतीकडे भोजनासाठी पाठवत असतात. आणि रोज आनंद भंते थोडा थोडा उपदेश सामावतींना आणि त्या 500 मैत्रिणींना देत असतात. सामावती आणि 500 स्त्रिया सुद्धा काही श्रोता पण नसतात, काही सकृतागामी असतात, काही अनागामी असतात. म्हणजे धम्मामध्ये ते परिपूर्ण पकलेल्या असतात. आणि भंतेंचा उपदेश ऐकून त्या प्रसन्न होतात, आनंदी होतात. तर असं म्हटलं एका प्रसंगी 500 जोड्या म्हणजे 500 चिवराच्या जोड्या सामावती भंते आनंदाला दान देत असतात. तर 500 जोड्या देत असताना भंते आनंद घेऊन जातात. राजा प्रद्योत जेव्हा बघतो की आनंद भंते एवढ्या वस्त्राचं काय करणार आहेत, अंगावरती घालण्यासाठी तर एकच वस्त्र लागतं, मग एक व्यक्ती एवढ्या प्रकारचे वस्त्र घेऊन काय करतो, तर त्याला खूप वाईट वाटते. आणि वाईट वाटल्यानंतर तो सामावतीला विचारतो, पुन्हा आनंद भंतेना सुद्धा विचारतो की तुम्ही एवढ्या वस्त्राचं काय करणार आहात. तर आनंद भंते सांगतात की मला जे काही लागत असेल तर मी वस्त्र घेतो, अन्य बाकीच्या भिक्षूंना सुद्धा मी ते वस्त्र दान स्वरूपामध्ये देतो. आणि अशा पद्धतीने मग भिकुणीला सुद्धा मी ते वस्त्र देतो. जेव्हा राजाला ही गोष्ट समजते की भंतेंना मिळालेले जे 500 वस्त्र असतात त्यापैकी भंतेंनी स्वतःसाठी काहीही ठेवलेलं नाही आहे. ज्या ज्या भिक्षूंना वस्त्राची गरज होती, ज्या भिकुणींना वस्त्राची गरज होती, त्या भिक्षूंना त्यांनी भंतेंनी दिलं. तर राजा खुश होतो आणि पुन्हा 500 वस्त्र भंते आनंदा देत असतो. अशा पद्धतीने सामावतीच्या प्रती हिची जी द्वेष भावना असते मांगद्याची, तर ती जे जे काही प्लॅन करत असते त्या सर्व काही योजना त्या ठिकाणी असफल होत असतात. तिच्या मनामध्ये अत्यंत क्रोध होत असतो आणि क्रोध भावना उत्पन्न होत असल्यामुळे ती जे जे प्रयत्न करते ते सर्व असफल होत असतात. पुन्हा राजाच्या प्रती, सामावतीच्या प्रती अत्यंत कृतज्ञ भाव निर्माण होतो, तिच्या प्रती प्रेमाची भावना अधिक वाढत असते. ही मात्र गोष्ट मांगदियाला काही सहन होत नाही. तेव्हा मांगदिय शेवटचा विचार म्हणून आपल्या चुलत्याला, आपल्या आपतेष्टांना त्या ठिकाणी बोलवते. राजा काही दिवसासाठी बाहेर गेलेला असतो असं म्हटलं आहे. आणि सामावती आणि सामावतीच्या ज्या 500 स्त्रिया असतात
त्या राजमहालामध्ये असतात आणि लोकांच्या द्वारा त्या संपूर्ण राजमहालाचे द्वार ते बंद करत असतात. राजा बाहेर गेला असतो आणि द्वार बंद करून त्या संपूर्ण राजमहालाला ती आग लावतात आणि त्या आगीमध्ये त्या 500 म्हणजे स्त्रिया सामावती आणि सामावतीच्या सोबतच्या ज्या मैत्रिणी असतात त्या मृत्यूला प्राप्त होत असतात. जेव्हा ही गोष्ट राजा प्रदत्त यांना समजते तेव्हा राजाला अत्यंत दुःख होते. राजाला खूप शोक उत्पन्न होतो. एवढी मोठी म्हणजे धम्मवान माझी पत्नी मृत्यूला प्राप्त झाली, हिला नेमकं कोण मारलं असेल, कसं मारलं असेल, अशा प्रकार राजा चिंतन मनन करतो. मांगदेय मात्र अत्यंत खुश असते, परंतु राजाकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसतो. त्यामुळे राजा विचार करतो की निश्चितपणे हे कोणी कृत्य केलं या संदर्भामध्ये आपण विचार विनिमय केला पाहिजे आणि आपल्या गुप्तहेराच्या द्वारा राजा त्या ठिकाणी जाणून घेतो की हे संपूर्ण कृत्य मांगदेय आणि मांगदेयांच्या आपतेष्टांचा आहे, नातेवाईकांचा आहे. तेव्हा राजा युक्ती करतो. तो म्हणतो की बरं झालं मांगदेय म्हणजे बरं झालं सामावती मृत्यूला प्राप्त झाली, कारण तिने मला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला होता. असं म्हणताच मांगदेयला अत्यंत आनंद होतो. तिचा चेहरा खुलून जातो आणि ती म्हणते की महाराज होय, ती बरं झाली मृत्यूला प्राप्त झाली आणि महाराज ती मृत्यूला प्राप्त होण्यासाठी माझ्याशिवाय असं कृत्य कोण करू शकतो? माझ्या साह्याशिवाय ही गोष्ट होऊ शकते का? माझ्या साह्याशिवाय ही गोष्ट होऊ शकते का? असं म्हटल्याबरोबर राजा म्हणतो की म्हणजे राजाला तेच पाहिजे असतं, पण तिच्या मुखातून ती गोष्ट राजा वधवून घेतो आणि तो म्हणतो की बरं झालं, खूप खूप छान तू काम केलं. तू असं कर, तुझ्या सोबत सोबत जे जे लोक या कृत्यामध्ये सहभागी होते, या चांगल्या कामामध्ये सहभागी होते, त्या सर्वांना बक्षीस देण्याची माझी इच्छा आहे. मांगदेयला वाटतं की अरे वा, ही तर खूपच छान गोष्ट आहे आणि सर्वच्या सर्व नातेवाईकाला ती बोलून घेते. सर्वच नातेवाईकाला बोलून घेतल्यानंतर राजा आपल्या सैनिकांना सांगतो, सर्वांना पकडतो आणि असं म्हटलं आहे की छातीपर्यंत त्या संपूर्ण लोकाला जमिनीमध्ये तो गाडत असतो आणि जमिनीमध्ये गाडून त्यांच्यावरती गवत टाकतो, त्याच्यावरती ज्वलंत पदार्थ टाकतो आणि तशा प्रकारे त्यांना पेटून देत असतो. म्हणजे त्यांना तशा अवस्थेमध्ये तो मारून टाकतो. आणि मांगदेयचं हे कृत्य आहे, कारण मांगदेयने असं खूप वाईट कर्म केलं. कारण सामावतीच्या प्रति राजाच्या मनामध्ये जेव्हापासून ते राजा तिला बाण मारण्याचा प्रयत्न करतो त्या प्रसंगापासून राजाचं प्रेम म्हणजे अतीव सामावती होत असते. कारण सामावती शीलवान असते, गुणवान असते, सदाचारी असते आणि त्यामुळे तो खूप तिच्यावरती प्रेम करत असतो आणि त्यामुळे ती अशा अवस्थेला मृत्यूला प्राप्त झाली. तर असं म्हटलंय की मांगदेयचं जे काही शरीराचं मांस आहे त्या शरीराच्या मांसाला राजा एका सेवकाच्या द्वारा त्या मांसाला तोडत असतो, म्हणजे कापत असतो. तिच्या शरीराचं हळूहळू हळूहळू मांस कापतो. म्हणजे तिला सुद्धा तशा प्रकारच्या वेदना झाल्या पाहिजे जशा सामावतीला वेदना झालेल्या आहे. आणि अगदी तशाच प्रकारे तिला सुद्धा राजा म्हणजे पेटून देतो, मारून टाकतो. आणि मारून टाकल्यानंतर हा जो संपूर्ण प्रसंग आहे, हा संपूर्ण प्रसंग भगवंताला समजतो. भिक्खू लोक सांगतात की भगवान सामावतीला अशा अशा पद्धतीने मांगदेयाने द्वेषाच्या पोटी भगवान मारलेला आहे. द्वेषापोटी ती सुद्धा मृत्यूला प्राप्त झाली, स्वतः सुद्धा मृत्यूला प्राप्त झाली. आणि मग भिक्खूंच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. ते म्हणतात की भगवान आपण तर असं म्हणता की मंगल मैत्रीची भावना केल्यामुळे अग्नीच्या द्वारा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत नाही, विषामुळे मृत्यूला प्राप्त होत नाही, त्याला कोणतं शस्त्र मारू शकत नाही. मग भगवान सामावती तर मंगल मैत्रीमध्ये अग्र होती, आपण तिला अग्रस्थान म्हणजे दिलेलं आहे. मग सामावती अशा प्रकारे मृत्यूला का प्राप्त झाली? सामावतीच्या मैत्रिणी अशा प्रकारे मृत्यूला का प्राप्त झाल्या? असं जेव्हा अन्य भिक्खू भगवंताला विचारतात तेव्हा भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, सामावतीचं वर्तमान काळातील जे कर्म आहे ते अत्यंत कुशल होतं, अत्यंत पुण्यकर्म तिने केलं होतं, परंतु पूर्वकर्म तिचं एक अत्यंत वाईट होतं आणि त्या पूर्वकर्माच्या बलामुळे सामावती अशा प्रकारे मृत्यूला प्राप्त झाली. तर भिक्षू विचारतात की भगवान असं कोणतं तिनं अकुशल कर्म केलं होतं, कोणतं असं पापकर्म केलं होतं की ज्या पापकर्माच्या स्वरूपाने तिला अशा प्रकारे मृत्यूला समोर जावं लागलं? तर भगवंत सांगतात भिक्षूंनो, एकदा म्हणजे प्रत्येक बुद्ध 8 प्रत्येक बुद्ध या वाराणसीमध्ये जन्मास आले होते.
तर काही बुद्ध त्या ठिकाणी हिमालय याच्यावरती राहण्यासाठी जात असत आणि एक प्रत्येक बुद्ध नगरामध्ये वास्तव्य करत असे, नगरामध्ये भिक्षाटन करत असे आणि नगरामध्ये भिक्षाटन करत असताना नदीच्या एका किनाऱ्यावरती एक पर्णकुटी राहून ते त्या ठिकाणी वास्तव्य करत असत. सामावती पूर्वजन्मामध्ये एका राजाची पत्नी असते आणि ते सोबतच्या ह्या 500 मैत्रिणी आंघोळ करण्यासाठी नदीवरती जात असतात. आंघोळ करण्यासाठी बऱ्याच वेळापर्यंत त्या नदीवरती आंघोळ करतात आणि नदीवरती आंघोळ केल्यानंतर त्यांना थंडी वाजते, थंड पाणी असल्या कारणाने. तर कुठेतरी आपल्याला शेकोटी पाहायला मिळते का, कुठेतरी अग्नी मिळतो का, अशा प्रकारचा ते विचार करतात आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करता जे प्रत्येक बुद्धाची पर्णकुटी असते, त्यांना माहीत नसते वास्तविक पाहता ही पर्णकुटी आहे, परंतु ते गवत आहे म्हणून त्या गवताला ते पेटवून देतात आणि तिथे ते स्वतःचं जे अंग आहे ओलं ते सेकवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा ती कुटी पेटते तर त्या कुटीमध्ये त्यांना प्रत्येक बुद्ध दिसत असतात. प्रत्येक बुद्ध दिसल्यानंतर पुन्हा ते विचार करते, अरे ही गोष्ट जर राजाला कळाली, का राजा तर प्रत्येक बुद्धांचा खूप चांगल्या प्रकारे उपासक आहे, ही गोष्ट जर राजाला कळाली तर राजा आपल्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. मग असं म्हटलं आहे की पुन्हा त्या लाकडं तिथे टाकतात तिच्यावरती आणि पुन्हा त्यांना पेटून देतात. म्हणजे पहिल्यांदा जे कर्म केलं होतं ते अजाणतेपणे केलं गेलं होतं, परंतु दुसऱ्यांदा मात्र त्यांनी जाणून बुजून तशा प्रकारचं कर्म केलं होतं आणि प्रत्येक बुद्धाला मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांची पर्णकुटी जाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रत्येक बुद्धाला जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही जी चेतना आहे किंवा हे जे कर्म आहे, या कर्माच्या स्वरूपामध्ये या कर्मामुळे सामावती आणि सामावतीच्या ज्या 500 मैत्रिणी असतात त्या अशा प्रकारच्या जळून मृत्यूला प्राप्त झाल्या होत्या. कारण तिचे जे कर्म वर्तमानातले होते त्या वर्तमानातल्या कर्मामुळे मग भिक्षू भगवान त्यांचं जीवन व्यर्थ गेलं आहे का, त्या अशाच मृत्यूला प्राप्त झाली आहे का? तर भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, त्यापैकी कोणतीही स्त्री व्यर्थ मृत्यूला प्राप्त झाली नाही. कारण 3 रत्नांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये दृढ श्रद्धा होती, त्यामुळे त्यापैकी काही श्रोतापन्न होत्या, त्यापैकी काही सकृतागामी होत्या, काही अनागामी होत्या आणि त्यामुळे त्या जरी अशा मृत्यूला प्राप्त झाल्या असतील तर त्या निश्चितपणे देवता गतीला उत्पन्न झाल्या आहे. त्यामुळे त्यांचं जीवन काही व्यर्थ गेलेलं नाही आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये मनुष्य जर द्वेष भाव उत्पन्न करत असेल, म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये जर क्रोध असेल, द्वेष असेल, त्या द्वेषाला पूर्ण करण्यासाठी मनुष्य चांगलं का आहे, आपल्या हिताचं काय, सुखाचं काय, कल्याणाचं काय आहे याचं चिंतन मनन सुद्धा करत नाही आणि त्या द्वेषाच्या पोटी चांगलं कार्य सुद्धा मनुष्याला दिसत नाही. त्यामुळे द्वेषाला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म, पुण्य कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य भगवंत असे म्हणतात की 100 वर्षापर्यंत एखादा मनुष्य जीवन जगत असेल आणि तो जर समजा प्रमादामध्ये असेल, आळसामध्ये असेल, दुराचारामध्ये असेल तर तो मनुष्य जिवंत असून सुद्धा मृत्यूला प्राप्त झाल्यासारखा आहे. परंतु एखादा मनुष्य काही क्षणभर जीवन जगत असेल, परंतु तो जर सिलवान असेल, प्रमाद रहित जीवन जगत असेल, अत्यंत सतर्कतेने जीवन जगत असेल, सील पालन करत असेल, दान पुण्य करत असेल तर तो मृत्यूच्या नंतर सुद्धा जिवंत राहत असतो आपल्या कर्मबलाने. आणि त्यामुळे अशा प्रकारचे कर्म करावे की ज्या कर्माच्या आधाराने आपलं जीवन सदा सर्व काळ सुखाच्या मार्गाकडे जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे किंवा सुखाच्या मार्गाकडे आपलं जीवन गेलं पाहिजे. सामावती जरी मृत्यूला प्राप्त झाली तर तिने जे कुशल कर्म केलं, पुण्य कर्म केलं, कारण ती मैत्रीमध्ये अग्र होती असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि मैत्रीमध्ये अग्र असल्या कारणाने ती सुगतीला म्हणजे प्राप्त झाली होती. परंतु कर्म जे असतात, पूर्वकर्म असतील किंवा वर्तमान काळातले कर्म असतील, कर्म मात्र मनुष्याला कधीही सुटल्या जात नाहीत आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चांगल्या प्रकारचे कर्म करावे, कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, शील पालन करावं, दानपुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा. आपल्या मनातील राग, द्वेष, लोभ, मोह नष्ट या सर्व प्रकारच्या विकाराला नाहीसं करून एक सुखाच्या मार्गाकडे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आजचे धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.